जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे। भारतीय जनता पार्टी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ, प्रदेशाचे अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब, निवडणूक प्रमुख माननीय बावनकुळे साहेब आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा यांच्या पाठबळावरती खानापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे नेते माननीय वैभवदादा पाटील, माननीय सदाभाऊ पाटील यांच्या नेतृत्वामध्ये खानापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी 4 जिल्हा परिषद गट आणि 8 पंचायत समिती गणावरती कमळ चिन्हावरती निवडणूक लढवते। आज सर्व गट आणि गणातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। खानापूर तालुक्यातील मायबाप जनतेला नम्र विनंती आहे, आव्हान आहे, भारतीय जनता पार्टीच्या विकासाच्या कामासोबत आपण सर्वांनी यावं। पंचायत समिती खानापूर ही कायम एका बाजूनं सत्तेमध्ये राहिली आहे आणि त्यामुळे अधिकाऱ्यांची मनमानी, सर्वसामान्य लोकांच्या वरती होणारा अन्याय दूर करण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी सोबत यावं अशी विनंती आहे। आमचे सर्व उमेदवार निष्कलंक, चारित्र्य संपन्न, वेल एज्युकेटेड आहेत। सामाजिक कामामध्ये नेहमी अग्रेसर असणारे सर्व उमेदवार भारतीय जनता पार्टीने उभे केलेले आहेत। काही ठिकाणी इच्छुकांची संख्या जास्त असल्या कारणानं उमेदवारी त्यांना आम्हाला देता येणार नाही, त्यांची आम्ही दिलगिरी व्यक्त करू, परंतु सर्वजण एकजुटीनं या निवडणुकीमध्ये सामोरं जाऊ आणि नक्की पंचायत समिती खानापूर आणि जिल्हा परिषद मध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकू। विरोधक तुम्हाला उमेदवार मिळणार नाही, दिग्गज उमेदवार या ठिकाणी तुम्ही दिलेले आहेत। बघा कसं असतं, गर्वाचं घर नेहमी खाली असतं। रावणाला सुद्धा गर्व झाला आणि त्याचे लंका जळून गेली। कुणीच गर्व करण्याची आवश्यकता नसते। ही लोकशाही आहे, लोकांच्या हातामध्ये चेंडू आहे आणि त्यामुळं जी लोक म्हणत होती की खानापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीला उमेदवार मिळणार नाही, त्या लोकांची गेल्या 2-4 दिवसापासून पळापळ सुरू आहे। आमच्याकडे उमेदवार इतक्या ताकदीचे मिळालेले आहेत आणि अगदी लोकांच्या मध्ये नेहमी सातत्यानं ज्यांचा खूप मोठा दांडगा जनसंपर्क आहे अशी लोक आहेत, दानशूर लोक आहेत, सामाजिक काम, वैयक्तिक खिशातले पैसे खर्च करून करणारी लोक भारतीय जनता पार्टीवर उमेदवार म्हणून लाभलेले आहेत। आम्ही नम्रपणे लोकांच्या मध्ये जाऊ, लोकांना विनंती करू, लोकांच्या समोर हात जोडू, त्यांचं पाय धरू आणि त्यांनी भारतीय जनता पार्टी सोबत यावं यासाठी वैभवदादा, मी, सदाभाऊ असतील आणि आमचे सहकारी असतील, आम्ही मेहनत घेऊ आणि नक्की इथं लोक आमच्या सोबत येतील। लोकांचा कल बदलतोय आणि आता वातावरण पण खूप चांगलं झालेलं आहे। तर आमचं करंजे जिल्हा परिषद गट असेल, बाळवणी जिल्हा परिषद गट असेल, नागेवाडी आणि लेंगरे जिल्हा परिषद गट आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व 8 पंचायत समितीवरती आम्ही ताकदीनं लढवतो। आज वैभव दादा आणि तुम्ही एकत्र आहात, कसं पाहताय? नाही, आता बरेच दिवस झाले घेऊन, आज उशीर झाला। आता जुने सहकारी तुमचे राजू जानकर सोबत आले आणि अन्य सहकारी पण यायला लागले मतदारसंघात। आता तुम्ही समजा राजू जानकरचं माझं मिटतंय, तर आता ह्याच्यापेक्षा तर कोणी म्हणजे जास्त टोकाचं कोणी करू नये। खानापूर तालुका आणि खानापूर तालुक्यात जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीमध्ये बाबर गट अर्थात शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, तर त्यासाठी तुम्ही रणनीती कशी आखताय की हा बालेकिल्ला कशा पद्धतीने तुम्ही खाली करा? आम्ही लोकांच्या मध्ये जी भाजपानं कामं केलेली आहेत पण त्याचं आम्हाला कधी क्रेडिट घेता आलं नाही। आमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून आम्ही लोकांच्यात जाऊ। टेंबू योजना पूर्ण करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात झालंय। देवाभाऊ जेव्हा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी केंद्राकडून 50,000 कोटी रुपये महाराष्ट्रातल्या या सगळ्या उपसा सिंचन योजनांच्यासाठी उपलब्ध करून दिले होते। तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल, टप्पा क्रमांक 4, टप्पा क्रमांक 5, टप्पा क्रमांक 6 ही कामं देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये निधी उपलब्ध करून दिल्याच्या नंतर झालेले आहेत। मागं जे 7,000 कोटीचं टेंडर झालं, मग त्यामध्ये खानापूर असेल, त्यामध्ये कवठेमंकाळची काही गावं आहेत, जतच्या माझ्या विधानसभा मतदारसंघातील बेवणूर परिसरातील गावं आहेत, सांगोला असेल, इकडं मान खटाव असेल, तर हे सगळं जलसंपदा मंत्री माननीय देवाभाऊ होते, त्यांनी पूर्ण व्यवस्था सगळी केलेली आहे।
इथले जे सगळे रस्ते दिसत आहेत, अगोदर का नव्हते रस्ते? अगोदर काय बांधकाम खातं नव्हतं? बांधकाम खात्याला मंत्री नव्हते का? या विधानसभा मतदारसंघात आमदार नव्हते? परंतु पॉलिसी नव्हती, त्याच्यासाठी मोठा निधी नव्हता. जेव्हा देवाभाऊ या राज्याचे मुख्यमंत्री आणि चंद्रकांत दादा या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि बांधकाम खात्याचे मंत्री झाले, तेव्हा 70,000 कोटी रुपये एका वर्षामध्ये या रस्त्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. आज आपल्या परिसरात 10 वर्षापूर्वीची रस्त्यांची परिस्थिती काय होती, आताची परिस्थिती काय आहे, पाण्याची परिस्थिती अगोदरची काय होती, आताची परिस्थिती काय आहे, हे आम्ही लोकांच्या समोर घेऊन जाऊ ना. मोठ्या प्रमाणात विकास आम्ही केलेला आहे आणि त्यामुळे लोकांना ही भूमिका आम्ही पटवून देऊ. सदाभाऊंचं काम या परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. तर लोकांच्याकडे जाऊन त्यांना आम्ही अपील करू. लोक नक्की आमच्या बाजूने ठामपणे उभा राहतील असा आम्हाला विश्वास आहे. निवडणूक आयोगाला तुम्ही निवेदन दिलंय मतदान पुढे ढकला म्हणून, काय त्याचं? निवडणूक आयोगाला मी प्रत्यक्षात भेटून, कारण 15 तारखेला महानगरपालिकेची निवडणूक होती, त्याच्या आदल्या दिवशी माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंना फोनवरून ही सगळी बाब सांगितली की या महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा आणि गोवा राज्याची कुलदेवी मायकादेवी आहे आणि सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यातले 2-4 तालुके, इथली लोक घरटी देवाला जातात आणि 5 तारखेला यात्रा जरी 1 ते 9 फेब्रुवारी असली तरी मुख्य बोहण्याचा दिवस हा 5 तारखेला आहे आणि 5 तारखेलाच आपण मतदान घेतलंय. निवडणूक आयोग सातत्यानं प्रयत्न करतं की मतदानाचा टक्का वाढला पाहिजे, मतदानापासून कोणी वंचित राहू नये. लोकशाही मधला महत्वाचा घटक आहे निवडणुका आणि निवडणुकातली महत्वाची प्रक्रिया आहे मतदान. तर मतदानापासून वंचित होऊ नये म्हणून मोठमोठे सेलिब्रिटी असतील, मोठमोठे अधिकारी असतील, लोकांना आवाहन करतात, जाहिराती देतात, होर्डिंग लावतात, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियावरती आवाहन केलं जातं आणि मग दुसऱ्या बाजूला त्याच दिवशी आपण मतदान घेतोय आणि 60-70% लोक वंचित राहू शकतील. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय साहेबांच्या कानावरती गोष्ट घालून निवडणूक आयोगाला भेटलो आणि त्यांना ही बाब सगळी लक्षात आणून दिली. त्यांनी तात्काळ पुणे आयुक्त, छत्रपती संभाजीनगर आयुक्त यांना आदेश दिले की तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून अहवाल घ्या. लगेच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र काढलं. जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार, BDO यांना पत्र काढून अहवाल मागवलेला आहे आणि माननीय जिल्हाधिकारी या 4 जिल्ह्याचे त्यांनी निवडणूक आयोगाकडे अहवाल 8 तारखेला मतदान घ्यावं अशा पद्धतीचा पाठवलाय. आणखी 1-2 दिवस म्हणजे आता आज आमचं अर्ज भरायची मुदत संपते, कदाचित मी उद्या परत निवडणूक आयोगाला भेटण्यासाठी जाणार आहे, उद्या किंवा परवा. तर त्यांनी तात्काळ निर्णय घ्यावा, कारण मतदान होणार नाही आणि त्यामुळं 5चं मतदान त्यांनी एखादा दुसरा दिवस पुढे घ्यावं अशी मागणी केली आहे आणि तसा अहवाल पण गेलाय आणि आम्हाला विश्वास आहे काहीतरी निर्णय चांगला निवडणूक आयोग घेईल. सांगली महानगरपालिकेच्या सत्तेबाबत तेढा सुरू आहे, त्याबाबत आम्ही सर्व जागा जिंकणार असं आपण त्यांनी सांगितले. विरोधकांनी ही निवडणूक आमच्यासाठी फक्त औपचारिकता आहे. आम्ही सर्व ही काय चांगली गोष्ट आहे, त्यांचा कॉन्फिडन्स असणं हे काही गैर नाही. परंतु सर्वच आटपाडीत म्हणजे असंच म्हणत होते, आटपाडीत 17-0 आणि नगराध्यक्ष असं हे शिवसेनावाले लोक बोलत होते. आम्ही नम्रपणे लोकांच्या मध्ये गेलो आणि आमची खरंच पार्टी तिथं कुंकवत होती. खानापुरात तशी तरी परिस्थिती नाही. आम्ही सगळे एकत्रितपणे गेलो. अमरशे बापूसाहेब, आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, लोकांनी आमचा नगराध्यक्ष निवडून दिला. आम्ही इथं पण नम्रपणे लोकांच्या मध्ये जाऊ. लोक जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य असणार आहे, परंतु लोकांच्या मध्ये जाणं हे आमचं कर्तव्य आहे, आमचं काम आहे. आमचं कुठं कमी आहे तिथं आम्ही ते मान्य करू ना. आम्ही काही गटामध्ये कमी आहे तर आम्ही ते वाढण्यासाठी प्रयत्न करतोय. तर आम्हाला कुठला ओव्हर कॉन्फिडन्स नाही आणि आम्ही खचून जाणारे पण कार्यकर्ते नाही. आम्ही लोकांना आवाहन करून आम्ही पुढे जाऊ आणि नक्की यामध्ये आम्ही यशस्वी होऊ. विरोधकांना वाटते तशी परिस्थिती होणार नाही. त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करावं, आम्ही आमच्या पद्धतीने काम करू. तुम्ही जतमध्ये पण प्रचंड ताकदीने उतरलाय, आटपाडी तालुक्यात उतरलाय, तर खानापूर तालुक्यामध्ये ही गोपीचंद पडळकर साहेबांच्या तोफा धडणार का? हे बघा, मी आता आलोय कशासाठी? आम्हाला जिथं जिथं आमचे भाजपाचे कार्यकर्ते उभे आहेत तिथं जावं लागते. कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. आमच्या निवडणुकीला कार्यकर्ते जीवाचं रान करतात. आता कार्यकर्त्यांना नेता करायची निवडणूक आहे. जिथं जिथं जाणं शक्य आहे तिथं तिथं आम्ही जाणार, कार्यकर्त्यांना पाठबळ देणार. भारतीय जनता पार्टीची ताकद ही कार्यकर्त्यांच्या पाठीमागं वैभवदादा आणि मी उभा करणार. आमचं ते कामच आहे आणि आम्ही ते करू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.